नमस्कार सगळ्यांना. आता वाजले त्या सकाळच्या 12 आणि आज मी ब्लॉग जरा उशिरा चालू केला आहे. सकाळपासून जरा माझी तब्येत बरी नव्हती आणि आता मी आज माझ्या माहेरी आली. इथे दवाखान्यात आली, त्यामुळे म्हटलं आता चालू करावा ब्लॉग. आज माझ्या माहेरचं ग्रामदैवत नागनाथ महाराज यांची आज यात्रा आहे. त्या यात्रेसाठी चालू आहे आम्ही आता. आज आम्हाला न्यायला आता घराजवळ 2 मिनिटांमध्ये पोहोचतोयच आम्ही. आमच्या रानातनं कॅनेल गेलेलं आहे. कॅनेलला भरपूर पाणी आले. बरं आहे, पण उन्हाळ्याचे सगळ्यांचे भरणे सुकायला लागली होती आणि तेवढ्यात पाणी पण आले. आता भरपूर पाणी आले. म्हणतो रे बाल्या, पोहायला जाऊ का म्हणतो? काय कॅनेल मध्ये पोहतो काय बाल्या? आलोय आता घरी आणि आमच्या घरी आता भरपूर पाहुणे आले. तर आत्या आले, ते आत्याच्या मुली आले. ते मला यायला उशीर झालाय. आत्या ते 2 दिवस झाला आले. ते आता आल्या आल्या मला चहा पाण्याऐवजी डायरेक्ट जेवणाचं ताटच मिळेल. आणि आज आईने देवाला पुरणपोळीचं नैवेद्य केलंय. त्यात सगळं जेवायला पण आहे. आता पोळी, भात, येळवणीची आमटी, भजी, पापडी आणि दूध असल्यामुळे आम्ही गुळवणी काही करत नाही. दूध आहे. या आता सगळ्यांनी जेवायला. मी आता गावात आलोय देवाचं दर्शन घ्यायला. संध्याकाळी भरपूर गर्दी असती. आई ही आत्याची मुलगी, ह्या आत्या आणि त्या आमच्या आत्याचा मुलगा. आत्याची सोनबाई काय आल्या नाही, त्यांचं काम चालू आहे घरी, जॉबला येते त्या, त्यामुळे त्या घरी थांबले. ते आम्ही सगळेजण आलो आता देवाच्या पाया पडायला. हे मंदिर आहे. पहिल्यांदा आता नारळ ती घेऊन देवाला फोडायला. आणि इकडं यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर चालू आहे. चालू आता मंदिरामध्ये मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. पण आता संध्याकाळी बघायला छान वाटणार. तर आता जेवढं निवांतीने दर्शन होते तेवढं संध्याकाळी होत नाही. संध्याकाळी लाइटिंग दिसते सगळी. त्याला संध्याकाळी पण येत अजून परत. इथं आता मंदिरावर लहान मुलांना पण टाकते ती. पहिल्यांदा नारळ टाकले, आता छोट्या मुलाला टाकायचं. चला पावणे 6 वाजले त्या. आणि इकडं मी, आई आणि आत्या आम्ही 3 जणी आलो. आता इकडं भाजीपाला न्यायला. भाजी म्हणजे काय, चिगळाची भाजी आणि कोथिंबीर आहे. काढली की आत्यानं बऱ्यापैकी. कितीला जाते नाही त्या गुरुवार विकायला तू? आणि कधी काढते एवढी ग? दिवसात एकदा. दिवसात एकदा. आता हे पोर आहे ह्याला काढू लागायला घेत जा. तू यायचं माझ्या सांगा माघारी? उन्हाळ्या सुट्टीला राहायचं नाही का? का आदू तू राहायचंय का? 8 वाजले ते आता. आता आम्ही निघालो गावात यात्रा बघायला. दुपारी काय फक्त आम्ही दर्शन घेऊन चालतो. आणि मंदिरामध्ये आता भरपूर गर्दी झालेली आहे.
आता आम्ही इथं प्रसाद खायला बसले. प्रसादामध्ये सांबर भात आणि लापशी आहे. इकडं पोरं ह्याच्यामध्ये खेळते ती. आणि आता आम्ही इकडं बसणार आहे. मोठ्यांसाठी पान आहे. इकडं आता आम्ही यात्रेमध्ये फिरून जरा खरेदी करायला लागलोय.